विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 5 दिवस सुट्टी असून देखील फिजिक्सचा अभ्यास प्रॉपर झाला नाही. केमिस्ट्रीला तर 1 दिवस सुट्टी होती, प्रचंड तणावात. त्यात आणखीन जेईचा रिझल्ट लागला त्याच वेळेस. तोही तणाव वेगळाच होता. मॅथ्सला 2 दिवस सुट्टी आहे. मग चुकलं काय फिजिक्समध्ये? 5 दिवस सुट्टी आहे. ओके, रिलॅक्स मोडमध्ये तुम्ही अभ्यास केला, बरोबर आहे. पण जी मुलं माझ्याबरोबर होती, त्यांना मी सरळ सांगितलं होतं, की पहिल्या 3 दिवसातच संपवायचंय, पुन्हा रिव्हिजन. बरोबर आहे? आता काय होतंय, की बऱ्याचशा मुलांना चूक कळाली होती. म्हणजे फिजिक्सला ना हजारो मुलं लाईव्ह लेक्चर बघत बसली होती. केमिस्ट्रीला तो काउंट बऱ्यापैकी निम्म्यापेक्षा खाली आला होता लाईव्हच्या मुलांचा. आणि मॅथ्समध्ये मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सोडवायचंय. हो, लाईव्ह लेक्चर बघायचंच. दिनेश सर घेऊ देत, गणितांक सर घेऊ देत, लाईव्ह लेक्चर बघा. पण व्हिडिओ पॉज करून. हा काय प्रकार आहे? व्हिडिओ पॉज करून बघा म्हणताय तुम्ही. होय. सर शिकवतायत ते न्यूमेरिकल स्वतःहून तुम्हाला जमतंय का बघा. ओके. सरांनी हिंट दिल्यानंतर तुम्हाला जमतंय का बघा. म्हणजे मी पण जेव्हा लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाईड करेन ना पुढच्या 2 दिवसात ना, तुम्हाला हीच स्ट्रॅटेजी पहिला वापरावी लागेल. होय. वहीन, पेन घेऊन बसणे, नाहीतर लोळत पडलाय, नुसता फोन पकडलाय. चाललंय लेक्चर, चाललंय लेक्चर. मिळून अभ्यास करायचा आहे. माझ्याबरोबर तुम्हाला सुद्धा करायचं. मग माझा स्टडी प्लॅन काय असणार आहे क्लिअर सांगतो. मी पहिल्यांदा विचार करतोय कोणत्या गोष्टीचा? माझा एकच प्लॅन असतो नेहमी. माझा एकच प्लॅन असतो. काय? जे येतंय ते करा अगोदर. आता मॅथ्स आहे. इथं अगदी गॅरंटेड क्वेशन्स आहेत बरं का बाळांनो. सुरुवात करायची आपण सांगतो कशी बघा. म्हणजे मी 2 दिवसाचा प्लॅन देतोय तुम्हाला बरं का. मग सुरुवातच करणार आहे मी डिफरन्शिएशन टॉपिक पासून आणि मी त्याचे ओन्ली जे 3च थेरम आहेत ते सुरुवातीला तुम्हाला शिकवणार आहे. होय. का? त्या 3 पैकी एक येतंय रे थेरम. होय, त्या 3 पैकी पॅरामेट्रिक नाहीतर चेन रूल हे येणार म्हणजे येणारच. ठीक आहे, क्वचित 100 मध्ये एखादा पेपर असा असेल, की नाही आला तो म्हणूया आपण. पण बाकीचे थेरम तर आले असतील. म्हणजे तू बाकीचे कुठले आता? सांगतो. त्याच्यानंतर आपण घ्यायचंय इंटिग्रेशन. इंटिग्रेशनमध्ये इनडेफिनाइटमध्ये 12 प्रॉपर्टीज आहेत, की 12 फॉर्म्युलेच आहेत म्हणूया आपण. 11 किंवा 12 आहेत बरं का लक्षात घ्या. ते आपण घेणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन याचे 2 थेरम आहेत. टॅन थिटाचा थेरम नुसतं थेरम घेणार नाही, त्यात विथ न्यूमेरिकल घेणार आहे बघा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये. ते होमोजिनियस इक्वेशन सेकंड डिग्री जे आहे ना, ते पण घेणार आहे मी. मग मला सांगायचं डिफरन्शिएशन 1 थेरम 4 मार्काला. इनडेफिनाइट इंटिग्रेशन 1 थेरम 4 मार्काला. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन दोघांपैकी 1 थेरम समजा 3 मार्काला येईल. ओके. पुढे काय करायचंय? पुन्हा इंटिग्रेशनच. डेफिनाइट इंटिग्रेशन. ते ए टू बी, 0 टू ट्वाइस आहे, इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन. मग चला हेही 4 मार्क फिक्स आहेत. हेही 4 मार्क फिक्स आहेत लक्षात घ्या. मग एवढं झालं, की आपलं मोठं काम झालं लक्षात घ्या. होय. आपलं फार मोठं काम झालं. फार म्हणजे फार. बरं. आता यात किती मार्काची आपली तयारी झाली? 4 अन् 12, 12 अन् 3 15 मार्काची तयारी झाली. ओके. आता मी तुम्हाला सांगतो, की पहिल्या सेशनमध्ये एवढं फिनिश करायला किती वेळ लागेल? खूप वेळ लागेल. कदाचित 4 ते 5 तास ह्यात जाणार आहे तुमचे. मी काय पटापटा व्हिडिओ देईन. 5 मिनिटात मी एक्सप्लेन करेन. बाय पार्ट्सला मला काय 4 मिनिटं वेळ लागतात. मग तो बाय पार्ट प्रत्येक थेरम माझ्याकडून तुमच्याकडून मला लिहून हवं आहे. हाच आपला प्लॅन चाललाय द्यायचं बरं का तुम्हाला. आणि प्रॉपर स्टडी प्लॅन आहे. प्रॉपर 2 दिवसासाठी लक्षात घ्या. ओके. प्रॉपर स्टडी प्लॅन फॉर 2 डेज म्हणूया आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय घेऊ? संध्याकाळची वेळ आहे, कंटाळा आलाय तुम्हाला थोडासा. चला की मग एल-पी-पी कंप्लीट करून टाकूया आपण. ओके. एल-पी-पी. एल-पी-पी पुन्हा फिक्स तुमचे किती मार्क आहेत सांगा? 4 मार्क आहेत. ओके. मग मी एवढं जर केलं तुमच्याकडून 16-3-19 25% अभ्यास तर पहिल्या 4-5 तासात फिनिश होणार आहे आपला. होय. म्हणजे आपण इमॅजिन करूया आपण 4:30 ला बसलोय. 8:30-9 वाजेपर्यंत हे फिनिश होणार. त्यानंतर कंटाळा आलाय. केमिस्ट्रीला रात्रभर जागलोय मी. ओके. आज जरा लवकर झोपणार. नाही, आळस नाही. आज सुद्धा तुम्हाला मी जागायला लावणार आहे. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. प्रॉपर तुम्हाला आता तयारी करायची आहे. एल-पी-पी नंतर मी तुम्हाला सांगतो 2 टॉपिक घ्यायचेत मला. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. अरे माझंच काम खूप आहे इथं. मला हे व्हिडिओ अपलोड करायचे होते एवढे आणि एक मॉडरेट स्पीडमध्ये. पण ते मॉडरेट स्पीड पण काही मुलांना त्रासदायक वाटणार आहे बरं का. हे मॉडरेट स्पीड सुद्धा काही मुलांना त्रासदायक वाटणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करणे, पॉज करून सॉल्व्ह करणे. इथं आपली 10 मार्काची तयारी होती आणि त्याच्यानंतर मग आपल्याला 18 तारीख डन म्हणूया आपण. ओके. माझ्याकडे 19 आहे, 20 आहे. पण माझा अभ्यास किती झाला असणार आहे?
1, 2, 3, 4, 16, 3, 19 आणि 10, 29 म्हणजे क्लोज टू 30 मार्क्स डन. कधी? 17 तारखेला आणि आत्ताच डिक्लेअर करतो. काहींचं राहील थोडंसं, राहू दे, राहू दे, काही हरकत नाही. त्यातलं दुसऱ्या दिवशी कंप्लीट केलं तरी चालतंय. बरं 19 तारखेला तर सुरुवातीला आपला प्लॅन काय असणार आहे सांगतो. 19 तारखेला सुरुवातीच्या सेशनमध्ये मॅट्रिक्स आणि प्लस लॉजिक संपवून टाकायचं आपल्याला. 19 फेब्रुवारी नाहीतर 19 मार्क वाटायचे. मग ह्याचे मार्क 14 आहेत. मॅट्रिक्स आणि लॉजिक. हो, मॅट्रिक्स आणि लॉजिक. तर मी तुम्हाला सांगतो अॅक्युरसी असेल तर मॅट्रिक्समध्ये पैकीच्या पैकी मार्क आहेत आणि लॉजिकमध्ये सुद्धा ट्रुथ टेबल, स्विचिंग सर्किट, लॉज ऑफ निगेशन ते लॉज वगैरे आहेत ना त्यात. कुठला रे लॉ? कम्युटेटिव्ह लॉ, डिस्ट्रिब्युटिव्ह लॉ बरोबर आहे ना सांगा बघू? आयडेंटिटी लॉ ते सगळं मी तुमचं घेणार आहे बरं का. म्हणजे 19 तारखेचा 14 मार्काचा फिक्स होणार सकाळी. मग 30 आणि 14 44 मार्क झाले. म्हणजे आपण पुढे जातोय बऱ्यापैकी. आता याच्यानंतर माझ्या आवडीचे टॉपिक हो, मला जे खूप आवडतात ते टॉपिक, ते 2 टॉपिक आहेत ए-ओ-डी ओके. ए-ओ-डी आणि डिफरन्शियल इक्वेशन. मग याला संध्याकाळ होणार आहे आणि हे 16 मार्काचे टॉपिक आहेत. 16 आणि 14 30 झाले. कालचे 30 60 मार्क झाले. एवढं दिवसभरात केलं आणि कालच्याची थोडीशी काय बॅकलॉग असेल तो कव्हर केला. कारण इथे मी नंबर ऑफ टॉपिक जास्त घेतले बघा. हे 2 टॉपिक कदाचित सकाळी घ्यावे लागतील. सकाळ सेशन पुढं होईल. पण 19 तारखेला जर एवढं केलं तर काय राहिलंय सांगा बघू अजून? भरपूर राहिलंय. मेन टॉपिक राहिलाय. मेन टॉपिक माझं काय म्हणणं आहे बघा. हे 2 टॉपिक जेवढे मेन आहेत ना, तेवढे वेक्टर लाईन प्लेन सुद्धा मेन आहेत. वेक्टर लाईन आणि प्लेन आणि ट्रिगो फंक्शन. मग 20 तारखेला अगदी मन लावून हे बरोबर आहे ना माझं भावना 21 तुमचा पेपर आहे ना 20 तारखेला अगदी सकाळपासून फ्रेश वेक्टर लाईन अँड प्लेन आणि ट्रिगो जर मी केलं तर वेक्टर आणि लाईन प्लेन 22 मार्काला आहे ट्रिगो 10 मार्काला आहे जवळजवळ झाले की 32 मार्क राहिलाय कुठला टॉपिक डिफरन्शियल केलंय ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पण घेतलंय हो हो ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन राहिलंय आणि काय झालंय सांगतो काउंट कुठं चुकतोय माहितीये का या दोघांचे फक्त मी थेरम काउंट केलेत. हो, थेरमचे मार्क काउंट केलेत. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन सुद्धा आहे. ती इथे ॲड करूया बघ राव ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन त्याच्या बहुतेक एक 4 मार्काचंच एक न्यूमेरिकल येतंय. मग 16 आणि 4 20 आणि 34 कालची ती 64 म्हणजे भरपूर मार्काचं अटेम्प्ट होतंय इथं आपलं. आणि हे जर काउंट केलं तर भरपूर काउंट होतोय. मग टॉपिक राहिलाय का कुठला? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन बाय लाईन प्लेन, 3D लाईन सगळे टॉपिक झालेत असं मला वाटतंय. डिफरन्शियल इक्वेशन, प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल सगळे. ओके. मग असा स्टडी प्लॅन हा फुल प्रूफ आहे. बरं याच्यात थोडं इकडं-तिकडं होऊ शकतं टायमिंग पुढं मागं म्हणूया आपण. पण 20 तारखेला सुद्धा मी सांगतो, हे सकाळ-सकाळी उरकायचंय आपल्याला आणि मॅथ्सला रिव्हिजन करताना मला फक्त थेरम लागणार आहेत बरं का रिवाईज करताना. माझा असा प्लॅन आहे बरं का भावानो. बघा मी काय म्हणतोय बघा, प्लॅनमध्ये चेंजेस होऊ शकतात. मला असं वाटतं की हे 2 सोपे टॉपिक आहेत. ओके. हे 2 टॉपिक सोपे आहेत. माझं म्हणणं आहे हे करण्यापेक्षा हे 2 टॉपिक नंतर पण करू शकतो आपण. शेवटच्या 20 तारखेला तो लोड ठेवण्यापेक्षा मला काय म्हणायचंय बघा, की थेरमच्या लिस्टमध्येच पहिला दिवस थेरमलाच देऊया म्हणूया आपण. वेक्टरमध्ये थेरम आहेत. ट्रिगोमध्ये साइन रूल, कोसाइन रूल, हाफ अँगल फॉर्म्युले ढिगाण आहेत. ओके. लाईन अँड प्लेनमध्ये एखादा आहे का रे थेरम एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1 नवीन सिलेबसमध्ये बघूया आपण. पण वेक्टर आणि ट्रिगोचे जर मी थेरम कंप्लीट केले, तर शेवटच्या दिवसाचा लोड प्रचंड कमी होईल इथला. इथला लोड प्रचंड कमी होईल. कारण वेक्टरच्या थेरमलाच वेळ लागतो. न्यूमेरिकलला वेळ लागत नाही. तर पहिल्या दिवशी ओन्ली थेरम. पहिल्या दिवशी नुसती थेरम घेऊया भावांनो, दंगाच नुसता म्हणूया आपण. थेरम जर केले तर इथं ह्याची काय आहे, वेक्टर आणि ट्रिगोमध्ये थेरम याची गॅरंटी नसते बरं का. जसं डिफरन्शिएशनमध्ये गॅरंटी आहे तसं इथं नाहीये. पण सांगू का, हे जे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन आहे ना, ही गॅरंटी आहे. की एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स येणार म्हणजे येणार. येणार म्हणजे येणार. मग मित्रांनो, जोरात अभ्यास करायचंय. कमिटमेंट आता माझी आहे. मला किती लेक्चर्स करावे लागतील? डिफरन्सचे 3 थेरम एका व्हिडिओत कंप्लीट करून टाकूया. इंटिग्रेशनच्या 12 प्रॉपर्टीज मोठा होईल व्हिडिओ. मोठा होईल. पण कंप्लीट एका वन शॉटमध्येच करूया आपण. ठीक आहे. म्हणजे काय होईल वर्षभर मुलांना तो उपयोगी पडेल. माझ्या वर्षभर नेक्स्ट जी मुलं आहेत 12th मध्ये जाणार आहेत त्यांना एकदम उपयोगी पडणार आहे. फेरोस्टेट लाईनचे थेरम पण परफेक्ट करूया. डेफिनेट इंटिग्रेशनचे पण प्रॉपर्टीज आहेत त्या पण करूया. त्या सेपरेट करूया. हे सेपरेट आणि हे सेपरेट करूया. किंवा निम्मे ह्यातल्या प्रॉपर्टीज कमी आहेत डेफिनेटमध्ये. ते सोप्या पण आहेत. मग यातले काही थेरम आहेत ते इन्क्लूड करूया आपण. ठीक आहे. बरं किंवा 4-4, 4-4 थेरम जर दिले तर मला बरं पडेल असं वाटतंय मला बरं का. म्हणजे तुम्हाला अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर व्हिडिओ मी प्रोव्हाईड करायला सुरुवात करेन. ठीक आहे. बरं. मग आता प्लॅन तर तयार आहे. एक्झिक्यूट करायचंय आपल्याला आणि हे केलं तर काय होणार आहे? आपला स्कोर चांगला होणार आणि होणारच आहे लक्षात घ्या.
मग करायचा आहे ना आपल्यावर अभ्यास, करायचा आहे ना आणि हे मोमेंटम बिलकुल ब्रेक करायचं नाही आपल्याला. हे जे चाललंय ना आपलं दिवसभरात तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट होताय. मी माझ्या ऑफलाईन क्लासचा ना टाईम टेबल चेंज करतोय. मी त्यांचे क्लासेस दुपारी 2:30 ते 8:30 असे ठेवलेत साताऱ्यातले म्हणूया आपण. मग मला फायदा काय होतोय? मला लेक्चर्स करायला वेळ आहे. मी सकाळी तुमच्याशी कम्युनिकेट करू शकतो. दिवसभराचा प्लॅन आपण एक्झिक्यूट करू शकतो. मग सी होईपर्यंत हे सगळं सुरूच राहणार आहे आणि सी-ई-टीचा रिझल्ट एक्स्ट्राऑर्डिनरी लागणार आहे. रिझन काय आहे? सांगू तुम्हाला? की आपण डिक्लेअर केलंय बरं का ऑलमोस्ट. पण आता तुमच्यासाठी अजून एक सेपरेट व्हिडिओ बनवतो, की 24 तारखेपासून आपला क्रॅश कोर्स स्टार्ट होतोय. ओके, 24 तारखेपासून. म्हणजे फेब्रुवारीतले 4-5 दिवस, पूर्ण मार्च महिना, ओके आणि एप्रिलचे 10 दिवस. 40 ते 45 दिवस पहिल्या अटेम्प्टला मला मिळतात. आणि त्यानंतर 1 महिना मिळतो दुसऱ्या अटेम्प्टला. गुडगुस सगळं बस मस्त होणार लक्षात घ्या. चांगला रिझल्ट लागणारच आहे आणि त्याची सुरुवातच इथून होते. मी सांगतो दरवर्षी बरीचशी मुलं असतात, की जे क्लोज टू 100 जातात. काही ना फार कमी मुलं असतात त्यांना पैकीच्या पैकी पडतात. पण आहेत बरं का. गेल्या 7-8 वर्षापासून अशी मुलं आहेत. गेल्या वर्षी नव्हता एखादा मुलगा, पण त्याच्या वर्षी गेल्या वर्षी एक मुलगी होती. निकम तिला 100 पैकी 100 मार्क पडले होते. मग असे पण गेल्या वर्षी पण 97-98 भरपूर होते ना. थोडेसे सिली मिस्टेकमुळे जातात मार्क. तुमचं पण टार्गेट तेच आहे. आउट ऑफ म्हणूया आपण आणि मिळवायचं आपल्याला ऑल द बेस्ट.